करंबळे गावचं आराध्य दैवत श्रीदेव गंगोबा आणि जगायचं कसं आणि वागायचं कसं हे ज्याने शिकवलं ते माझे छत्रपती शिवराय आणि माझ्या बसलेल्या तमाम रसिकांना माय बापाला मानाचा मुद्रा करून श्री सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष मंडळ निळबुद्रुक मधलीवाडी सादर करत आहोत पालखी नृत्य. पालखी नृत्य शाबास पट्या. शाबास. अहो शिमगा म्हटलं की नाद घुमतो तो ढोल ताशांचा. करंबळे गावचे ग्रामस्थ आलेले माझे तमाम चाकरमान्यांची पावलं मग आपोआपच वाहतात ती गावाकडं. ओ पालखी अंगा खांद्यावर घेतल्याशिवाय चैन पडत नाही आम्हाला. फक्त आणि फक्त देवाची सेवा करणे हा प्रामाणिक हेतू आहे. मात्र ही सेवा करण्याची आपली प्रवृत्ती निर्माण कोणामुळे झाली आणि ती निर्माण झाली ती माझ्या राजा छत्रपतीमुळे. छत्रपती शिवरायांसाठी जीवाची बाजी लावणारे अनेक वीर आपण पाहिलेत आणि या पालखी नृत्याच्या निमित्तानं आम्ही एक देखावा सादर करत आहोत. शाहिस्ते खानाची फजिती. शाहिस्ते खानाची फजिती. मुघलांच्या स्वारीने महाराष्ट्राची धुळधाण उडवली होती. दिल्लीच्या औरंगजेब बादशाहवर वचक बसवण्यासाठी शिवरायाने त्याच्या मुलखावर स्वाऱ्या केल्या. बादशाह प्रचंड चिडला आणि मग त्यानं आपला मामा शाहिस्ते खान याला शिवरायांवर पाठवले. खान पुण्यावर चालून आला. 52 लाख सैन्य, शेकडो हत्ती, उंट आणि तोफा होत्या. शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत शाहिस्ते खान आला. पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. पण माझे मराठी चपळ भीमतडी तट्टावर बसणारे चटणी भाकरी खावी आणि अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगर दऱ्यातून धावपळ करावी यात मराठे मोठी फटाई. मराठ्यांच्या गनिमी काय मिळाल्या. शाहिस्ते खानाचं सैन्य हैराण झालं. शाहिस्ते खानाला शेवटी पुरंदरचा वेढा उठवावा लागला. मग त्याने आपला मुक्काम शिवरायांच्याच लाल महालात ठोकला. त्याच्या फौजेने लाल महालावरती मुक्काम ठोकला. 1 वर्ष गेलं, दुसरं वर्ष गेलं, पण खान काही लाल महालातून हल्ले ना. रयतेची गुरं ओढून आणलं, शेतीची नासधूस करणं, पुण्याच्या भोवताचा सर्व आणि सर्व मुलूक नष्ट केला. या शाहिस्ते खानाची खोड मोडायची असं शिवरायांनी ठरवलं. खान होता तो लाल महालात. तोही एका अर्थाने शिवरायांच्या सोयीच होत, कारण ते वाड्यातील खोल्या, धारणे, खिडक्या, दारे, वाटा, चोर वाटा याची शिवरायांना माहिती होती. शाहिस्ते खानाच्या महालात मध्यरात्री शिरावं आणि त्याला उडवा असं शिवरायांनी ठरवलं. किती धाडसी बेता. साधं महालात मुंगीला शिरायला सुद्धा वाव नव्हता. 52 लाख फौजेचा खडा पहारा होता. मात्र मराठ्याला गावात यायला शाहिस्ते खानाने मनाई केली होती. पण शिवरायांचा निर्धार एकदा ठरला म्हणजे ठरला. दिवस निश्चित केला. तारीख ठरली 5 एप्रिल 1663 ची रात्र. वाजत गाजत लग्नाची वरात चालली होती. चंद्रज्योती जळत होत्या. स्त्री पुरुष नटून खटून चालले होते. कोणी पालखीत, कोणी मेहण्यात, तर कोणी पायी. शिवराय आपले माणसे घेऊन त्या वरातीत शिरले. वरात पुढे निघून गेली. सर्वत्र सामसूम झाले. शिवराय आणि त्यांची माणसं लाल महालाच्या भिंतीकडे सरकत आहेत. शाहिस्ते खान गाढ झोपलाय. खानाचे पहारेकरी अक्षरशः पेंगत होते. शिवरायांच्या माणसाने त्याला मारून टाकलं. एक मिनिट चालू होता. हॅलो.
हॅलो. शिवरायांच्या माणसाने मारून टाकलं. शिवराय थेट खानाच्या महालात शिरले. समसर उपसली. शाहिस्ते खान घाबरला. खिडकी वाटे पाहण्याचा प्रयत्न करणार असं दिसतंय. खान घाबरलाय. शाबास. खानाची 3 बोट मारली गेली. राजाचे सैनिक बोलायला लागले, ए चला, शिवाजी आला, पळा, शिवाजी आला, पळा. शिवाजी महाराज की. आहा, शाबास. कसा ताशा वाजतोय बघा. अरे वा, शाबास. खानवाला इकडे बघा जरा. जबरदस्त एंट्री. खानवाला छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा. मात्र अगदी पूर्णपणे तरुण पिढीचा फरक. शाबास. सुंदर असा ताशावाद याला साथ देत आहेत ते आमचे ढोलवादक. वा वा. सनईचा सूर सुद्धा सुंदर म्हणजे आठवड्यात कानावर पडतोय. खऱ्या अर्थाने शिल्पोत्सव सुरू झाला असं आपल्याला वाटतंय. हळूहळू गेअर बदलत निघालेला. अरे वेगळी चाल इथं पाहायला मिळते. आहा, तेवढाच आमचा झाजवाला, विशाळवाला. अरे वा. तरुण पिढीचा हा नवा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. अरे वा. नवीन चाल. अरे वा. तेवढ्याच वर्षात आमचे पालखी नुसते करणारे. अरे वा. शाबास. सुंदर सुंदर असा आपला हा ढोलवादक, ताशावादक आणि एंट्री सुद्धा अतिशय सुरेख अशी या संघाने केलेली आहे. शाबास. प्रत्येक गावाची जो आपण पूजा करतो, ज्या पालखीची पूजा करतो, प्रत्येक गावाचं वादन इथं आपल्याला वेगळं पाहायला मिळतंय. अरे वा. शाबास. प्रत्येक गावाचं वेगवेगळं वादन आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहे. सुंदर असा मनोरा करून आपल्या या गांगोबा देवाला पासोडा घालण्याचं काम हे मंडळ करत आहे. पूर्णपणे असं आमचं हे तरुण पिढी नवीन कला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. एवढे ढोलवाले सुद्धा बघा एकाच वयोगटाचे. अरे शाबास. आणि म्हणूनच मगाशी म्हटलं उतरलेले आहे. शाबास शाबास. गेअर बदल आहे. सलामी देण्याचं काम, सर्व रसिक प्रेक्षकांना सलामी देण्याचं काम इथं चालू आहे. शाबास. एका लयबद्ध अशा खोक्यामध्ये हा संघ अतिशय बेभानपणे हा आपला पालखी नाचवताना इथं पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा भव्य पताका. अरे शाबास. अरे ढोलवाले
शबास तेवढाच आमचा छानवाला सुद्धा मस्त पैकी नसतोय. सर्व सांगायचं वैशिष्ट्य असेल हे सगळे आमची तरुण पिढी कॉलेजच्या गटाची आहे, कॉलेजमध्ये शिकतायत. शबास हा पारंपरिक नृत्य लेझिम पर्वत झालेला आहे पण पालखीच्या निमित्ताने इथं पाहिलं. अरे वा शबास शिवराला ते मृदुंग आणि ढोल आला मृदुंग. पारंपरिक नृत्य करताना इथं पाहायला मिळत आहे मृदुंगाच्या ठोक्यावर. शबास आला नमन. आपली कला आपण जोपासली पाहिजे याचा भान ठेवून अतिशय सुंदर असा कलाविष्कार आपल्याला पाहायला मिळतोय. शबास हळूहळू हा संघ आपला गिअर बदलत जाणार आहे आणि स्पीड कधी घेतो तो बघूया. शबास काळाचा वापर. मित्रांनो आपल्या या शिखर इथं पाहायला मिळतं. पंढरपूरमध्ये 2 पायऱ्या श्रद्धेची आणि रायगडावर 3री पायरी निष्ठेची. आणि निष्ठा काय असते ही सेवा काय असते हेच खरं आहे शिक्क्याचं वैशिष्ट्य. आणि सेवा करण्यासाठीच आपण लांबून येत असतो. पंढरपुरात 2 पायऱ्या निष्ठेच्या. शबास संघ हळूहळू गतिमान होताना आपल्याला पाहायला मिळतोय. रसिक प्रेक्षक हो आपली सुद्धा तितकीच बोलायची आहे. शबास वेगवेगळ्या इतर जागी पाहायला मिळत आहेत. अरे वा हा संघ हळूहळू गिअर बदलत निघालेला आहे. मला वाटतं आता वेगवान होणार. अरे वा शबास हळूहळू गतिमान होताना पाहायला मिळतोय हा दिवेगावचा हा संघ. भाग्य समजतो गाठोबा देवाची पालखी नाचवताचं भाग्य या सर्वात मिळतंय. आमच्या खांद्यावर पालखी नाचवल्याशिवाय चैनला पडणारी आपण कोकणी माणसं आणि खऱ्या अर्थानं शिंग आता वाजू लागलाय गाजू लागलाय. हळूहळू हा संघ गतिमान होताना पाहायला मिळेल. हॅलो दरम्यान या ठिकाणी आमच्या मंडळाचे आधारस्तंभ रवींद्र भाऊ पवार यांनी या संपूर्ण कार्यक्रमासाठी 2010 रुपयाचं बक्षीस दिले आहे. धन्यवाद भाऊ. शबास. अरे वा खऱ्या अर्थानं कोकणचा शिमला. अरे वा ढोलवाल्याने गेम आपला चेंज केलाय. शबास बरोबर या तरुण पिढीचं आपण कौतुक केलं पाहिजे सगळ्यांनी. ही कला पालखी नृत्याची कला निव्वळ आणि निव्वळ पालखी नृत्य सुरू झाली म्हणून शिल्लक राहिले आणि म्हणूनच आपला शिमगा अतिशय म्हणजे बरोबर आणि अर्थाने शिमगा साजरा केला वाटतं. जवान ढोल बघा.
मला वाटतं आता मानवी बनवलं. आपल्याला इथं पाहायला मिळतोय एक वेगळं बनवणार वा शाबास दोघांच्या पाठीवर उभं राहून वा वा शाबास करण्याचा प्रयत्न पालखी घेऊन शाबास वेगवेगळी कलाकृती आपल्याला पाहायला मिळते या पालखी नृत्यातून त्याला ढोलवले अरे वा शाबास मला वाटतं चालीवर चाली बदलल्या जातात अरे वा शाबास राजू नशिबदार दरम्यान खुश होऊन जाऊ दे मोठ्या प्रियंकांनी भरवलेली अशी ही पालखी नृत्य स्पर्धा निवड आली निवड ही तरुण आहे शाबास कसे ढोल वाजतायत अरे वा वा म्हणजे वा वा आपल्याला पाहायला मिळतं ते पालखी नृत्य नवीन नवीन स्टेप शाबास बिचारी मुंबईतून आलेली ही आमची तरुण पिढी फक्त आणि फक्त शिकण्यासाठी आनंद लुटायचा आहे आमचा भाग्य आहे ते शाबास अरे ढोलवाले काय गेल बदलतायत अरे आला मृदुंग अरे खरा शिमगाच हाच आहे शाबास वेगवेगळ्या ठिकाणातून आपल्या नोकरी निमित्त शिकण्यानिमित्त लांब गेलेली आमची तरुण पिढी आणि खरोखरच आपोआप पाय वळतात ते आपल्या गावाकडे शाबास वेगवेगळे स्टेप आणि खरोखरच शिकण्याचा आनंद साथ करण्याचे सुंदर असे सदैव आले हा मध्यंतरावर आपण आलोय अजून वेगवान व्हायचंय आपल्याला अरे वा 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 शाबास मृदुंगाच्या चालीवर मृदुंगाचा ठेका घेत सुंदर असे बदलादित्य दाखवत हा संघ तेवढाच आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतोय मध्यंतराकडे आपण सापडतोय शाबास मृदुंगाच्या चालीवर पुन्हा बघूया नवीन स्टेप गोळी बांधाव शाबास गिअर बदलायचा आहे चला होऊ दे जाऊ दे रक्का शाबास गवळणीची चाल
सुंदर असं पदनादित्य दाखवत हा शाबास ढोले हळूहळू गिअर बदलताना पाहायला मिळतोय ढोले एवढा साथ करतो तो ताशेवाला हळूहळू येत आहेत पुन्हा स्पीड घेताना आपल्याला पाहायला मिळतंय हा हा शाबास वेगवेगळ्या स्टेप इथं पाहायला मिळत आहेत हळूहळू ताशाचा आवाज वाटतोय ढोलाचा आवाज वाटतोय परत पुन्हा थंडावतो एक साल वेगवेगळे पाहायला मिळते नाचवा 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 फक्त शिमग्याचा आपण आनंद घ्यायचा आहे या नाच चल मस्त स्पीड मध्ये जात होता हा संघ नाच दाखवा नाच हळूहळू हा संघ वेगवान होणार शाबास आहा डोक्यावर पालखी घेऊन आता बघूया अरे वा शाबास चला मला वाटतं हा नवीन कलाविष्का पेड्यावर घेत बघूया शाबास हो दे सुंदर असं अरे वा 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 परातीचा हा प्रकार परातीवर दोन्ही पाय ठेवून पालखी डोक्यावर शाबास नाचवा सुंदर असा हा अरे वा शाबास एवढी पालखी डोक्यावर घेऊन परत खाली बसायचंय सुंदर पैकी फिरताना आपल्याला पाहायला मिळतोय वा 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 शाबास शाबास नवीन प्रकार पाहायला मिळतोय चौघांनी सुद्धा पालखी डोक्यावर घेतलेली आणि एक मात्र अलगद बाहेर पडलेला आहे तिघांच्या डोक्यावर पालखी सुंदर सुंदर प्रकार शेवटची 3च मिनिटं शिल्लक आहे स्पीड घ्या हा हा शाबास चला नाचा अरे मला वाटतं इथं करा
आपल्या डोक्यावर पालखी घेऊन एक वेगळा कलाविष्कार तिथं पाहायला मिळतो. शेवटची 2 मिनिटं, शेवटची 2 मिनिटं. अरे वा, शाबास शाबास. दाखवा ढोल कसे वाजवायचे ते. नवीन नवीन बनवलंय. श्रीदेवी गांगोबा अतिशय सुंदर असा हा पालखी नृत्य ज्या संयोजकाने आणि आयोजकाने तमाम या गावातील सर्व गावकरी मानकरी यांनी जो आयोजित केलेला आहे अतिशय सुंदर. आणि आम्ही आमचं भाग्य समजतो की या देवीच्या पालखीसाठी. शाबास. शेवटचा 1 मिनिट. शाबास. अरे ढोलाचं नवीन नवीन कसं आणि कुठून शिकायचं आहे या तरुण पिढीकडूनच. स्पर्धेला जातो तिथं आमचा हाच. अरे हे नवीन शबास नमन मस्त लोकी दाखवणार. अहो यालाच शिकणं म्हणायचं आहे. शबास. आता शेवाला जिथं जातो तिथं संपला ते नंतर शेवटचं मिनिट संपला. शबास. आमच्या या गांगोबा देवाची सेवा करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे.